टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। तर टीए टेरिटोरियल आर्मी भरती निघाली आहे महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्राची संपूर्ण जाहिरात आली आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला टीए आर्मी रॅली भरतीला जाता येते। एक लक्षात ठेवा, तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा ग्राउंड आहे। कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला ग्राउंड आहे, देवळी सेंटर नाशिकला ग्राउंड आहे आणि सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचं ग्राउंड आहे महाराष्ट्राचं। तर ह्या 4 ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। एक लक्षात ठेवा, तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला टीए आर्मी रॅली भरतीला जाता येते। एक लक्षात ठेवा, टीए आर्मी रॅली भरती आपल्याला देता येते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण जाहिरात तुम्हाला दाखवणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आता कोल्हापूर सेंटरमध्ये ग्राउंड या ठिकाणी आहे आणि लोकेशन जर आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे आणि यामध्ये आपण जागांचं जर पाहिलं तर जीडीच्या यामध्ये 195 जागा आहे, ट्रेड्समॅनचे 13 जागा आहे, क्लर्कचे 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीचे 6 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 जागा आहे, टेलरचे 1 जागा आहे, हेअर ड्रेसरचे 1 जागा आहे, हाऊसकीपरचे 1 जागा आहे आणि वॉशरमॅनचे 1 जागा आहे। तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे 16 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ग्राउंड होत आहे। 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि आपल्याला 1 दिवस अगोदर टीए आर्मी रॅली भरतीला जावं लागणार आहे भरती देण्यासाठी। आता 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग यांना 15 नोव्हेंबरला रात्री 7 ते 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ग्राउंडवर आपल्याला हजर राहावं लागणार आहे, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहेत सोलापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर ठाणे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे आणि त्याचबरोबर 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतरचं जे सेंटर आहे सिकंदराबाद तेलंगणा, या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। तर लोकेशन पहा, थापर स्टेडियम, एओसी सेंटर, सिकंदराबाद तेलंगणामध्ये। जीडीच्या यामध्ये 298 जागा आहे, सोल्जर त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या यामध्ये ट्रेड्समॅन आणि क्लर्कच्या 11 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 जागा आहे, चीफ स्पेशल 1 आहे, स्टेवार्डची 1 आहे, आर्टिसन मेटॉलॉजीच्या 1 जागा आहे, हेअर ड्रेसरच्या 1 जागा, हाऊसकीपरच्या 1 जागा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे 18 नोव्हेंबरपासून या ठिकाणी ग्राउंड आहे सिकंदराबाद तेलंगणामध्ये। 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे, अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे आणि त्यानंतर 19 नोव्हेंबरला सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, सातारा, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पुणे, रायगड आहे। त्यानंतरचं जे सेंटर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी, त्यानंतरचं जे सेंटर आहे तर ते या ठिकाणी बेळगाव कर्नाटक आपल्या महाराष्ट्राचं। तर बेळगाव कर्नाटकला सुद्धा ग्राउंड आहे। लोकेशनचं जर आपण पाहिलं राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे। जीडीच्या जनरल ड्युटीच्या ज्या जागा आहेत 320 जागा बऱ्यापैकी जागा जीडीच्या यामध्ये आहे आणि ट्रेड्समॅनच्या 5 जागा आहेत, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीची 1 आहे, स्टेवार्डच्या 2 जागा आहे, हेअर ड्रेसरची 1 जागा आहे। तर बेळगाव कर्नाटकमध्ये जर आपण पाहिलं तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा आहे, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली, यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रह्मण्य आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे। तर ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड आहे। त्यानंतरचं जर आपण या ठिकाणी पाहिलं
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतरचं जे सेंटर आहे देवराळी सेंटर नाशिक आहे। देवराळी सेंटर नाशिकचं जे लोकेशन आहे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी ग्राउंड आहे। आणि या ठिकाणी जीडीच्या ज्या जागा आहे ह्या 303 जागा आहे, भरपूर जागा जीडीच्या यामध्ये 303 जागा आहे। आणि त्याचबरोबर ट्रेड्समॅन आणि क्लर्कच्या यामध्ये 16 जागा आहे, क्लर्कच्या 2 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलच्या 2 जागा आहे, मेस कुकच्या 1 आहे, आर्टियन वूड वर्कच्या 1 जागा, हाऊसकीपरची 1 जागा, हेअर ड्रेसरच्या 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 जागा यामध्ये आहे। तर 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे। आणि 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर जिल्हा आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे आहे। आणि 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे तर अहिल्यानगर आहे, अकोला आहे, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, त्याचबरोबर रत्नागिरी आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे। त्यानंतर 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, त्याचबरोबर यवतमाळ आहे, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रमण्यम आहे, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्या काही ठिकाणी महाराष्ट्राचं ह्या 3 ठिकाणी टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टी आर्मी रॅली भरतीची ही संपूर्ण जाहिरात आलेली आहे, एक लक्षात ठेवा। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे उंची लागते 160 सेंटीमीटर आपल्याला उंची यामध्ये लागते, बघू शकता 160 सेंटीमीटर उंची आपल्याला टी आर्मी रॅली भरतीमध्ये लागणार आहे। आणि छाती 82 सेंटीमीटर 87 सेंटीमीटर लागणार आहे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही फिजिकल बघू शकता या ठिकाणी। तर टी आर्मी रॅली भरतीसाठी आपल्याला टाईम किती भेटणार आहे रनिंगसाठी, तर 18 ते 30 जर वय असेल आपलं तर आपल्याला जो ॲक्सिलेंटसाठी जो टाईम भेटणार आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत टायमिंग आपल्याला भेटणार आहे आणि 60 मार्कासाठी असणार आहे। आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो रनिंगसाठी टाईम भेटणार आहे 5 मिनिट 31 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत 40 मार्कवाले घेणार आहे आणि 5 मिनिट 46 सेकंड आला तर फेल केलं जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये फिजिकल दिलेला आहे ग्राउंडचे या ठिकाणी 1600 मीटर रनिंगचा टाईम या ठिकाणी दिलेला आहे जाहिरातीमध्ये। आणि त्याचबरोबर तुमचं जर वय 31 ते 42 वर्ष असेल तर तुम्हाला जो या ठिकाणी टाईम भेटणार आहे तर 1600 मीटर रनिंग आपल्याला तुम्ही 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत जर रनिंग मारली 60 मार्क आपल्याला भेटणार आहे। आणि तुम्ही जर 6 मिनिट 16 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत मारली तर 40 मार्क भेटणार आहे। आणि 6 मिनिट 31 सेकंडपर्यंत गेले तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। त्यानंतर आपल्या यामध्ये काय असणार आहे पुलअपसुद्धा आहे यामध्ये। 18 ते 30 वर्ष जर असेल तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 10 पुलअप्स काढल्या 40 मार्क आपल्याला भेटणार आहे। त्याचबरोबर 9 पुलअप्स काढल्या तर तुम्हाला 33 मार्क भेटणार आहे। 8 पुलअप्स काढल्या तर तुम्हाला 27 मार्क भेटणार आहे। 7 पुलअप्स काढल्या तर 21 मार्क भेटणार आहे। 6 पुलअप्स काढल्या 16 मार्क तुम्हाला भेटणार आहे। आणि 5 किंवा त्याच्यापेक्षा जर कमी काढल्या तर फेल केल्या जाणार आहे। आणि वय 31 ते 42 असाल तर 9 काढले तर 40 भेटते। त्याचबरोबर तुम्ही 8 जर पुलअप्स काढल्या 33 मार्क भेटते। 7 पुलअप्स काढल्या 27 मार्क भेटते। 6 पुलअप्स काढल्या तर 21 मार्क भेटते। 5 पुलअप्स काढल्या तर 16 मार्क्स भेटते। अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पुलअप्समध्ये मार्क्स भेटते। तर हे संपूर्ण जाहिरात आहे टी टेरिटोरियल आर्मी भरतीची, ठीक आहे। तर यामध्ये पेपरसुद्धा आपला असणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता जनरल नॉलेजची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। 100 मार्काचा पेपर असणार आहे। 32 मार्कावर पासिंग यामध्ये आहे। त्यानंतर ट्रेड्समॅनचा पेपर बघू शकता 8वी पास 10वी पासवर। आणि त्याचबरोबर सोल्जर क्लर्कचा तुम्ही पेपरचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघू शकता। तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे टी टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय